मित्रांनो, हे 200 ते 300 रुपयांचं गॅजेट तुमचे लाखो रुपये वाचू शकते। कारण आपण आपल्या जमिनीमध्ये खूप प्रमाणामध्ये डीएपी, युरिया आणि पोटॅश खतं टाकतो, पण आपल्याला माहितीच नसते आपल्या जमिनीचा पीएच किती आहे आणि किती जमीन अल्कलाइन आहे आणि किती आपली जमीन जे आहे ते ॲसिडिक आहे। ह्या गोष्टी माहिती नसल्यामुळे ते खतं आपल्या जमिनीमध्ये काम करत आहेत की काम करत नाहीये, किंवा ते व्यर्थ गेलेले खतं आपल्याला माहितीच पडत नाहीत त्या खतांचा आपल्या जमिनीमध्ये काय झालेलं आहे। तर आपल्याकडे हे छोटंसं गॅजेट जर असलं तर आपण आपल्या जमिनीचा पीएच पाहू शकतो आणि आपण आपल्या जमिनीचा मॉइश्चर चेक करू शकतो आणि आपल्या जमिनीचा आपण सनलाइट पण या गॅजेटमुळे जे आहे ते चेक करू शकतो। बघा, आपल्या जमिनीचा पीएच जो आहे तो दोन टाईपचा असतो, एक असतो अल्कलाइन आणि एक असतो ॲसिडिक। तर हे चेक करण्यासाठी हे जे गॅजेट आहे मित्रांनो, हे डायरेक्टली असं जमिनीमध्ये टाकायचं। हे बघा, हे असं आतमध्ये टाकायचं थोडं हाफ मध्ये, आणि इथचा जो पीएच जो आहे तो इकडं सेट करायचा। हे बघा, आता हे हळूहळू जे आहे ते इकडे येईल। हे बघा, इथं आता पीएच सध्या आलेला आहे 7च्या थोडा समोर पीएच आहे, म्हणजे आपली जमीन जी आहे ते अल्कलाइन आहे, म्हणजे ॲसिडिक जमीन जी आहे ते आपली नाही आहे। आता बघा, पीएच जो आहे तो 7च्या थोडा वर आहे, आणि जर पीएच आपल्या जमिनीचा 6च्या जर खाली गेला मित्रांनो, तर आपल्याला आपल्या जमिनीमध्ये डीएपी आणि एसएसपी सारखे खतं जे आहे ते टाकावे लागतात। एसएसपी म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट सारखे खतं जे आहे ते आपल्या जमिनीमध्ये टाकावे लागतात। आणि पीएच जर मित्रांनो 6च्या वर जर गेला, अल्कलाइन मध्ये जर पीएच जर गेला, तर आपल्याला फॉस्फरिक ॲसिड आणि सल्फ्युरिक ॲसिडचा जो आहे तो आपल्या जमिनीमध्ये जर पीएच आपला 6च्या वर जर असला अल्कलाइन पर्यंत, तर या खताचा उपयोग जो आहे तो आपल्या जमिनीमध्ये करावा लागतं। हे गॅजेट मित्रांनो तुम्ही कधी यूज केला आहे का, आणि तुम्ही या गॅजेटचा यूज करता का? कमेंट्स मध्ये जे आहे ते मला नक्की सांगा।